नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पैज एक भय कथा या विषयावर एक कथा पाहणार आहोत, त्यामुळे कथा पूर्ण बघा। उमेश बऱ्याच वर्षांनी आपल्या काकांच्या घरी गावी आला होता। त्याचा जन्म आणि पूर्ण आयुष्य कोल्हापुरात गेले होते। लहानपणी तो तसा दरवर्षी गावी यायचा, त्यामुळे गावाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती। गावात त्याच्या वयाची मुलं त्याला चांगली ओळखायची, पण तो गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटला। उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते, त्यामुळे गावात कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या जात होत्या। उमेश त्याच्या गावातल्या संघातून खेळायचा, त्यामुळे त्याची नेहमी मित्रांशी भेट व्हायची। एके दिवशी असेच ते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या। आजचा सामना पण ते जिंकले होते, त्यामुळेच सगळे उत्साहित होते। गप्पांचा ओघ कुस्तीवरून गावातल्या घडामोडींवर गेला। गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपासच्या परिसरात कोणीतरी भूत पाहिल्याची घटना घडल्याचे समजले। उमेश हा पुरोगामी विचारसरणी असलेला माणूस असल्याने त्याला असल्या गोष्टींवर जरा सुद्धा विश्वास नव्हता। तो मित्रांच्या या गोष्टी ऐकून हसू लागला। त्याच्या काही मित्रांचे अशा गोष्टींवर विश्वास होता, म्हणून त्यांना उमेशचे असे वागणे आवडले नाही। वादावादीमध्ये त्यांनी उमेशला चॅलेंज दिलं की तुझा जर अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नसेल तर तू रात्री स्मशानात जाऊन दाखवावे। उमेश पहिल्यांदा निरर्थक आव्हान समजून टाळाटाळ करत होता, पण त्याचे मित्र जरा जास्तच इच्छा पुरवू लागले। शेवटी आपण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि घाबरत पण नाही, हे पटवून देण्यासाठी उमेशने ते आव्हान स्वीकारले। पैज अशी ठरली की रात्री उमेशने एक काळ्या रंगाचा फडका घेऊन स्मशानात जाणे आणि तो स्मशानाच्या बाजूच्या एका पिंपळाच्या झाडाच्या फांदीला बांधून परत सकाळी बाकीचे मित्र तिथे जाऊन शहानिशा करतील की उमेशने फडका ठरलेल्या ठिकाणी बांधलाय की नाही। ठरल्याप्रमाणे उमेश आणि त्याचे मित्र रात्री जेवणानंतर एका चौकात जमले। रात्रीचे जेव्हा 12 वाजून गेले, पैज ठरल्याप्रमाणे मित्रांनी उमेशकडे एक जुना काळ्या रंगाचा दुपट्टा दिला, तसेच एक टॉर्च आणि जनावरांपासून संरक्षण म्हणून काठी दिली। योजना अशी होती की 1:45च्या सुमारास उमेश स्मशानाच्या दिशेने निघेल, जेणेकरून मध्यरात्रीपर्यंत तो त्याच्या झाडापर्यंत पोहोचेल आणि झाडाच्या एखाद्या फांदीला तो दुपट्टा बांधून 1:15 पर्यंत परत त्या चौकात येईल। उमेश स्मशानाच्या दिशेने निघाला। रात्रीची वेळ होती, तसेच भूतांवर कितीही विश्वास नसला तरी प्रत्येकाच्या मनात थोडी तरी भीती ही असते। उमेशच्या मनातही अशीच भीतीची कुणकुण होती, त्यामुळेच त्याने मित्रांच्या नकळत एक हनुमानाचा फोटो आपल्या खिशात घेतला होता आणि थोडाफार तो नामस्मरण पण करत होता। मित्र पण थोडे चिंतेत होते की या पैजेच्या नादात काही वाईट नको व्हायला। स्मशानाकडे जाणारा रस्ता झाडाझुडपातून जात होता। वस्तीतील घरं सोडून आता उमेश एकटा त्या झाडाझुडपातल्या रस्त्यातून एकटा चालला होता। टॉर्चच्या प्रकाश झोतात रस्त्याकडे एकटक पाहत तो मार्गक्रमण करत होता। आजूबाजूला पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती। रात्रीचा रातकिड्यांचा आवाज आणि अधूनमधून लांबून येणारे कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज त्याची भीती अजूनच वाढवत होते। घाबरत घाबरतच तो स्मशानापर्यंत पोहोचला। तिथल्या वातावरणातच त्याला एक कोंदटपणा वाटत होता। थोडेसे चांदणे पडले होते। स्मशानाची जागा मोकळी होती। जिथं प्रेत जाळली जायची त्या जागी लाकडं व्यवस्थित बसावी म्हणून बांधकाम केले गेले होते। त्या जागेपासूनच काही अंतरावर ते पिंपळाचे झाड होते। लवकरात लवकर त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधून तिथून काढता पाय घ्यावा या कल्पनेने उमेश त्या झाडापाशी गेला आणि त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधू लागला। दुपट्टा बांधून झालाच होता आणि त्याची नजर झाडाच्या एका वरच्या फांदीवर गेली आणि त्याने जे बघितले ते पाहून तर त्याची वाचाच फुटली। त्या झाडाच्या वरच्या फांदीवर कोणीतरी फासावर लटकत होतं। चांदण्याच्या प्रकाशात तिथे फक्त लटकलेल्या माणसाची आकृती दिसत होती,
पण उमेशला असं वाटलं की ती लटकलेले प्रेत त्याच्याकडेच पाहते आहे. ते पाहून उमेशच्या मनात धडकी भरली. भीतीच्या त्या धक्क्याने तो थरथर कापू लागला. तो थोडा वेळ त्या लटकलेल्या आकृतीकडे पाहतच राहिला. काही वेळाने त्याला असे वाटले की तो माणूस मान पण फिरवतो आहे. उमेश तेथून जोरदार पळत सुटला. उमेश जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाजच फुटत नव्हता. तो जलद गतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला वेग मिळत नव्हता. तो कसाबसा धावत पळत तिथून निघाला, पण त्याला असे वाटू लागले की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय. उमेश मदतीसाठी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होता, पण सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अंधारातून वाट मिळेल तशी तो पळत होता. थोड्या वेळाने त्याला समोरून एक मोटरसायकल येताना दिसली आणि त्याला थोडे बरे वाटले. ते त्याचे 2 मित्रच होते. ते जवळ आले आणि उमेशचा जीवात जीव आला आणि त्याने मागे वळून पाहिले, पण मागे कुणीच नव्हते. मित्रांनी त्याला मोटरसायकलवर मध्ये बसवले आणि वेगात पस्तीच्या दिशेने निघाले. उमेशने झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्या दोघांनी त्याला थोडा धीर दिला आणि घरी सोडले. पैज उमेश जिंकला होता, पण ती पैज त्याला फारच महाग पडली होती. आता आपण जी कथा ऐकली ती कथा एक काल्पनिक कथा असून हिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.